या या मावशी हा नाही हर्षद राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे। जवळपास 50,000च्या आसपास जर आपण पाहिलं तर अक्षय कर्डिले हे पुढे आहेत आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत। काय सांगताल तुम्ही? ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली ही निवडणूक नसून प्रत्येकाची भावना आहे। 23 तारखेला ज्यावेळी मतदान झालं त्यावेळेस प्रत्येक मतदाराने आपापली आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रती जी भावना आहे ती मताच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। आज सर्वसामान्य जनतेने माझ्यावर कर्डिले साहेबांवरती जो विश्वास होता तोच विश्वास आज माझ्यावरती दाखवलाय, मला संधी दिलेली आहे। नक्कीच भविष्याच्या वाटचालीमध्ये साहेबांनी जसं शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं, प्रत्येकासाठी आपल्या हक्काचा, आपल्या घरातला, आपल्या हृदयातला माणूस म्हणून साहेबांनी हे त्यांची पूर्ण जीवन 30 वर्षाचा काळ हा पूर्णपणे समर्पित केला। तसंच भविष्याच्या वाटचालीमध्ये आज जेवढं प्रेम मला जनतेने दिलंय हे प्रेम मी कधी न विसरता किंवा ही जाणीव मला आयुष्यभर राहील आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये मी प्रत्येकाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। विकासाच्या दृष्टीने आपल्या मतदारसंघात निधी आणण्यासाठी तुम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार, भेटणार काय? आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पूर्णपणे कर्डिले साहेबांवरती विश्वास आणि एक ऋणानुबंध जुडले गेलेले होते। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये अनेक काळापासून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून कर्डिले साहेबांनी अनेक कामं केले। आज तो विश्वास उलट त्यापेक्षाही जास्त काकणभर विश्वास आणि प्रेम आज मला ते देत आहेत। येणाऱ्या काळामध्ये निश्चित मी जे प्रश्न मतदारसंघाचे फडणवीस साहेबांकडे घेऊन जाईल मला पूर्णपणे विश्वास आणि खात्री आहे आणि त्यांनी सांगता सभेमध्ये देखील आपल्याला व्यक्त केलंय की या मतदारसंघाला आम्ही कुठल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही। जे प्रश्न जे समस्या असतील ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोडवलेला बघायला मिळतील। धन्यवाद। आपल्याबरोबर होते अक्षय कर्डिले। आता हे विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत। आपण पाहिलं की ठिकठिकाणी त्यांचं राहुरी नगर मतदारसंघामध्ये स्वागत होत आहे। ठिकठिकाणी इथे ओवळले जात आहे फटाकडे फोडून। जे त्यांचे कार्यकर्ते आहे, पाठीराखे आहे, पदाधिकारी आहे, सर्वजण या ठिकाणी जल्लोषाचं असं स्वागत करत आहे। स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे आणि या पोटनिवडणुकीत विजयाच्या दिशेने अक्षय कर्डिले आता आगेकूच करत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।